श्री स्वामी समर्थ. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवरती वास करतात असं म्हणतात. श्रावण मास हा अतिशय पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्यात विधिवत पूजा केल्यास भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा होते. भक्तांचे जे काही संकट आहेत तर ते दूर होतात. श्रावणात सोमवारी विशेष पूजा आणि व्रत कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने लाभ देखील होतात. तर श्रावण सोमवारची कथा काय आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा, श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. देवांचे देव महादेवाला हा जो श्रावण महिना आहे तर हा समर्पित आहे असं म्हणतात. शिवपूजेसाठी श्रावण मास सर्वोत्तम आणि श्रेष्ठ मानला जातो. श्रावणात देवांचे देव महादेव यांची विधिवत पूजा केली जाते. मान्यतेनुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवरती वास करतात. या काळात शिव पार्वतीची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर विशेष कृपा होते. श्रावणात पूजेला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व श्रावण सोमवार व्रत कथेला देखील आहे. तर चला तर मग जाणून घेऊया काय आहे श्रावण सोमवारची व्रत कथा. पौराणिक कथेनुसार एका शहरामध्ये खूप श्रीमंत सावकार राहत होता. मात्र त्याला संतान नव्हते. मुलं बाळ नसल्याने तो खूप दुःखी होता. संतानांसाठी ते दर सोमवारी व्रत पूजा करत असे. सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे, तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो. त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे, त्यामुळे ज्याचे जसे कर्म असेल त्याला तसे फळ मिळेल. परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागले. त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो, पण हा मुलगा फक्त 12 वर्ष जगेल. माता पार्वती आणि महादेवांमध्ये हे संभाषण सावकार ऐकत होता. त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली. काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता, पण सावकार चिंतेत होता. मुलगा 11 वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले. सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठविले. सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे. त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले. वाटेतच एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले. तिथे राजाच्या मुलीचे लग्न होते, पण त्या ठिकाणी लग्नाची जी मिरवणूक घेऊन आलेला राजाचा मुलाला एकच डोळा होता. वराला पाहून मुलगी लग्नाला नाकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती. जेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया. त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतचा राजकुमारीचा विवाह पार पडला. सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तुझे माझ्याशी लग्न झाले आहे. तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे. सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला. काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला. सावकाराचा मुलगा 12 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत आहेत. नंतर तो आता जाऊन झोपला. झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले. हे कळाल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला. योगायोगाने त्याच क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते. रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे, अन्यथा त्याचे आई वडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाली. माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले. त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले. ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले. त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले. मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसलेले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ. मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर सावकाराने
मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताचे प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले. त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्त्व आहे. जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात अशी मान्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.